यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोग न सक्तः स विशिष्यते। जो अंतरी दृढ़ परमावे तत्वता गांधीधरा यस्मात्मरूपी गूढ़ बाह्य भागुतरी रूढ़ लौकिकु जैसा। जो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे ही कर्मेंद्रिये कमी कर्मी रहाटता तरी न नियमी परी तेथी चेनी उर्मी झाकोळेना। तो कामना मात्रे न घेपे मोहमये न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकाळांसारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे येरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची ऐसा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू वळख पा अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततू सुखे नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायोय कर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेत कर्मणः म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी एथ तेन संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरे तू पार्था आणि कही एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्ममोचक आपैसे असे देखई कर्मान अनुक्रमाधारे स्वधर्मू जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे। यानंत श्रुति मंत्र शक्ति महती ब्रह्मात्म विद्यावती या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्दितांतर्द्युतिः या सत्काव्यतति प्रसादित मतिर्नाना गुणालंकृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती। भगवंताच्या असीम कृपेमुळे सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा प्रसादामुळे आपण ज्ञानेश्वरी वाचनाच्या या वर्गाला आरंभ केला आणि कर्मयोग या सुंदर अध्यायामध्ये मागच्या वेळी आपण प्रवेश केला। कर्म आणि योग, योग म्हणजे जुळणे आणि कर्माने त्या ईश्वराशी अनुसंधान साधणे। प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक पुष्पिका येते गीतेमध्ये आणि त्यामध्ये त्या अध्यायाचं नाव, तो कोणता योग आहे, ज्ञान कर्म संन्यास योग, राजविद्या राजगुह्य योग, गुणातीत त्याच्यामध्ये सुद्धा जो योग येतो, किंवा आणखी श्रद्धात्रय विभाग योग, असे सगळे वेगवेगळे योग येतात आणि हे जे योगशास्त्र हे शिकायचा आपण प्रयत्न करतोय। पण आजच्या या अर्थविवेचनात जाण्यापूर्वी माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली की आपण सगळ्यांनी, जे ज्ञानेश्वरी प्रेमी आहे त्यांनी 1-2 मिनिटाचं मौन पाळून आपण लता दीदींना श्रद्धांजली द्यावी। आपण वेगवेगळ्या ठिकाणी ही श्रद्धांजली व्यक्त केली आहे, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कुठे ना कुठे आपले विचारही आपण व्यक्त केले असतील। पण ज्ञानेश्वरीचा किंवा ज्ञानेश्वरी वाचनाचा हा जो उपक्रम आहे, हा उपक्रमच मुळात त्यांनी जे आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरीचं प्रेम रुजवलं, त्यांनी जे ज्ञानेश्वरीचे अभंग गायले, ज्ञानेशांचे अभंग गायले आणि त्यांनी प्रत्येक मराठी मनाची नाळ ज्ञानेश्वरांशी जोडली। किंबहुना मला तरी असं वाटतं की माझ्या अंतःकरणामध्ये जे ज्ञानेश्वरांच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या प्रेमाचं बीज आहे ते लता दीदींच्या अभंगांमुळेच अंकुरित झालं, त्याचं सिंचन झालं। कारण लता दीदी आणि ज्ञानेश्वर यांचा स्वर वेगळा आहे असं आपल्याला कधी वाटलंच नाही। विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं ज्यावेळी त्या आर्ततेने म्हणतात त्यावेळी आपल्याला असं वाटतं की ते ज्ञानेश्वरच म्हणतायत।
किंवा माऊलींच्या मनामध्ये फुललेला मोगरा ते त्या प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत जाऊन फुलवतात. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये किंवा मराठी माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरांचं प्रेम खरं सांगायचं तर हृदयनाथ मंगेशकर आणि लता दिदींनी अंकुरित केलंय. आणि म्हणून आपण सगळेजण 1-2 मिनिटाचं मौन पाळू आणि मग पूर्ण मदहा म्हणून मग आजच्या विवेचनाला सुरुवात करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मागच्या वेळी आपण ज्ञानेश्वरीच्या आणि भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाला प्रारंभ केला. आपण मगाशीच पाहिला होता, त्याचं नाव कर्मयोग आहे. अर्जुनाने प्रश्न केला, ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान नियोजयसी केशव. जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर भगवंता तू माझी योजना या घोर कर्मासाठी का करतो. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या अतिशय सुंदर अशा ओव्या आपण बघितल्या आणि त्या ओव्या बघताना आपण माऊलींचं हे सुद्धा पाहिलं की किती सुंदर अशा शब्दामध्ये माऊलींनी अर्जुन आणि भगवंताचा मनोभाव उकलून दाखवलाय. गुरुदेव म्हणतात, मी तर काही सगळं वाचलेलं नाहीये आणि जे माझे गुरु स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे जे काही प्रवचन मी ऐकते किंवा ज्ञानेश्वरीचे सुद्धा त्यांचे जे प्रवचन ऐकले तिथूनच मी काही कण वेचत असते आणि ते तुमच्या सगळ्यांसमोर मांडत असते. पण ते जे म्हणतात की असा मनोभाव कुठेही इतर ठिकाणी कुणीही उकलून दाखवलेला नाहीये, जो अर्जुनाचा आणि भगवंताचा किंवा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांचा परस्पर जो सुंदर संबंध आहे आणि तो आपल्याला ज्ञानेश्वरीमध्येच सापडतो. मी आधीच काही नेणे वर कवळिलो मोहे येणे श्रीकृष्ण आधीच काही नेणेवर कवळिलो मोहे येणे श्रीकृष्ण विवेकू या कारणे पुसला तुझ परी तुझी एक एक नवाई येथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरल्या काही ऐसे कीजे. अतिशय सुंदर मधुर शब्दामध्ये अर्जुनाची कैफियत ज्ञानेश्वर महाराज मांडतात. मी आधीच काही समजत नाहीये, मला आधीच काही कळत नाहीये, मी या मोहाने कळवळून गेलेलो आहे आणि म्हणून श्रीकृष्णा तुला मी विवेक विचारला पण तुझं एक एक नवलच आहे. उपदेशामध्येच तुझ्या काहीतरी भ्रम आहे, भ्रांती आहे, गोची आहे आणि अनुसरल्या काही ऐसे की जे अरे जो शरण येतो त्याच्याशी असं कधी वागतात का. अशा सुंदर शब्दामध्ये माऊली अर्जुनाचा मनोभाव व्यक्त करतात आणि मग भगवंत त्याला उत्तर द्यायला सुरुवात करतात. भगवंतांनी पहिल्यांदा अर्जुनाला दाटले आपण पाहिलं 2ऱ्या अध्यायामध्ये, क्लैब्य मास मगम पार्थ नैतत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. लपून सक्ता सोड किंवा लपून सक्तेचा स्वीकार करू नको, मास मगम असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. आणि इथे मात्र आता भगवंताची भाषा सुद्धा बदलली आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. हे निष्पाप अर्जुना, अनघ अस्मिन् लोके मया द्विविधा निष्ठा. या लोकामध्ये 2 प्रकारच्या निष्ठा आहे हे मी तुला पूर्वीच सांगितलं. आणि त्या 2 निष्ठा म्हणजे ज्ञान योगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. ज्ञान योगी जे आहेत, सांख्य योगी त्यांना ज्ञान मार्ग आहे आणि जे कर्मयोगी आहे त्यांच्यासाठी कर्म मार्ग आहे. हे 2 मार्ग, या 2 निष्ठा आहे. आता ष्ठा या शब्दाचा अर्थ म्हणजे उभे राहणे आणि नि म्हणजे घट्ट. निष्ठा बसणे म्हणजे एखाद्या ठिकाणी मनुष्याची निष्ठा बसली
म्हणजे तो त्या ठिकाणी घट्टपणे उभा राहिला. आता तिथून त्याला कोणी डळमळीत किंवा त्याला तिथून कोणीही विचलित करू शकत नाही. त्याप्रमाणे जी श्रद्धा असते ना, श्रद्धेचा परिपाक म्हणजे निष्ठा आहे. श्रद्धा हळूहळू दृढ होऊन निष्ठेमध्ये परिणित होते. ही निष्ठा जी आहे, त्या परमात्म्याची निष्ठा, परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची निष्ठा, ही दोन मार्गांनी त्याचं अनुसरण केलं जातं किंवा आक्रमली जाते. एक ज्ञान योग्यांचा मार्ग आहे आणि दुसरा कर्मयोग्यांचा. अंततोगत्वा जे गंतव्य आहे ते एकच आहे. ज्याप्रमाणे आपल्याला जर समजा दिल्लीला जायचं असेल किंवा मुंबईला जायचं असेल, तर प्रत्येक जण आपला मार्ग स्वतः ठरवू शकतो. तो आपल्या खिशाला जे परवडेल त्याप्रमाणे असू शकतो, किंवा ज्याला ज्या पद्धतीने जाणं सोयीचं आहे त्या पद्धतीने तो जाऊ शकतो. जी जशी अवेलेबिलिटी असेल त्याप्रमाणे जाऊ शकतो. कोणी रस्त्याने बाय रोड जाईल, कारनी जाईल, कोणी विमानाने जाईल, फ्लाईटने जाईल, किंवा कोणी ट्रेनने जाईल, कोणी बसने जाईल. अशा पद्धतीने वेगवेगळे जे जे काही साधन आहेत त्या साधनांचा अवलंब करून आपल्या क्षमतेप्रमाणे मनुष्य तिथे पोहोचेल. अंतिम गंतव्य एक आहे. भगवंत अर्जुनाला सांगायचा प्रयत्न करतायत की ज्ञानयोगी आणि कर्मयोगी शेवटी एका ठिकाणीच पोहोचणार आहे. या दोन निष्ठाने, निष्ठा एकच आहे पण दोन मार्ग आहे तिथे पोहोचण्याची. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्याची फार सुंदर उकल करून दाखवतात की अर्जुनाने समजण्यामध्ये चूक केली आहे. मुळात भगवंताने त्याला ज्ञानमार्ग सांगितला किंवा आत्मज्ञान सांगितलं, आत्म्याच्या अमरतेचं प्रतिपादन केलं, आत्मा कसा अविनाशी आहे ते सांगितलं, तो कसा अच्छेद्य आहे ते सांगितलं, त्याला कशा प्रकाराने शस्त्र कापू शकत नाही, अग्नी त्याचं दहन करू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही. अशा पद्धतीचं वर्णन अर्जुनाला पहिल्यांदाच केलं त्याला जडजडून जागं करण्यासाठी. पण याचा अर्थ असा नाही की अर्जुना तुझ्यासाठी तो मार्ग आहे. आपण सुद्धा वाचत असताना ज्यावेळी ज्ञान मार्ग वाचतो त्यावेळी तो ज्ञान मार्ग आपल्यासाठी कितपत योग्य आहे, कितपत सोयीचा आहे हे आपण ठरवायचं आहे. कारण ज्ञान मार्ग अनुसरण्यासाठी आपल्याला आपला कर्ममार्ग सोडता येणार नाही. आपली अजून त्या कर्मांमधून सुटका झालेली नाही. अर्जुनाचं सुद्धा तसंच आहे. अर्जुन आपला प्रतिनिधी आहे. म्हणून भगवंताने त्याला निक्षुंखर म्हणजे सांगितलं की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्जुना तुझा कर्मामध्ये अधिकार आहे आणि फळात नाही. हे दुसरी ओळ किंवा हे दुसरं चरण आहे. पण फळात फळ कसं मिळणार हे ठरवण्याची तुझी योग्यता नाही. हे जरी एक असलं किंवा हा जरी एक अर्थ असला तरी दुसरा अर्थ हा आहे की तुझी कर्म मार्गाचीच योग्यता आहे, अजून तुझ्यासाठी ज्ञान मार्ग नाही. आपण मागच्या वेळी बघितलं होतं की मग भगवंतांनी कशासाठी अशा पद्धतीने पहिल्यांदा आत्मतत्वाचं प्रतिपादन केलं. आणि ते सांगताना मी हेही सांगितलं होतं की ज्याप्रमाणे एखादा दुकानदार आपल्याकडचा खूप चांगला माल आधी दाखवतो आणि मग समजा समोरच्याने म्हटलं की नाही नाही माझ्या खिशाला हे परवडत नाहीये, तो म्हणतो बघून तर घ्या. आणि बघून तर घ्या हे म्हणताना कुठेतरी तो आवडला तर मनामध्ये तो केव्हा ना केव्हा तरी आपण प्राप्त करावा अशी इच्छा निर्माण होते. आणि प्राप्त करण्यासाठी आता खिशाला परवडत नसेल तरी ते खिशाला कसं परवडेल किंवा तेवढी पुंजी आपण कसं साठवू हा विचार करून पुन्हा एकदा तो गिराईक तिथे येईल. भगवंताला तेच अभिप्रेत आहे की एकदा मी सांगीन की तुच्छ स्थिती काय आहे आणि ती सांगितल्यानंतर कदाचित आपल्याही मनामध्ये कुठे ना कुठेतरी ही इच्छा जागृत होईल की आपण सुद्धा ते प्राप्त करावं, आपण सुद्धा आत्मज्ञान प्राप्त करावं. पण ते प्राप्त करण्यासाठी मार्ग कोणते आहे? भगवंताचा मनोभाव ज्ञानेश्वर महाराज उकलून दाखवतात. या बोला श्री अच्युतू म्हणत तसे विस्मितू अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो. ते म्हणतात की अरे अर्जुनाच्या भाषणाने भगवंत चकित झाले. या बोला श्री अच्युतू म्हणत असे विस्मितू. चकित होऊन अर्जुनाला म्हणतात अरे तू वेगळ्या प्रकाराने विचार करतोयस, मी काय सांगायचा प्रयत्न करतोय आणि तू काय त्याचा अर्थ घेतोय. जे बुद्धी योगू सांगता सांख्य मत संस्था प्रकटली स्वभावता प्रसंगी आम्ही. तुला बुद्धियोग सांगता सांगता जो सांख्य मत संस्था, सांख्य हे आपलं दर्शन शास्त्र आहे. सांख्य आणि योग, न्याय वैशेषिक या जोड्या आहेत. आणि मीमांसा वेदांत, पूर्व मीमांसा आणि वेदांत हे 6 दर्शन शास्त्र म्हणजे तत्वज्ञानाच्या या शाखा आहेत.
आणि सांख्य तत्वज्ञान ही फिलॉसॉफी अशी आहे, कपिल महामुनी तिचे प्रणेते आहेत, आणि ही फिलॉसॉफी म्हणजे प्रकृती आणि पुरुष, स्थूल आणि सूक्ष्म यांच्या संयोगाने हे जग चालतं, हे तत्वज्ञान त्यामध्ये मांडलंय. आता त्या तत्वज्ञानाचा आधार भगवंतांनी भगवद्गीता सांगताना अर्जुनासमोर केलेला आहे. म्हणून मी तुला सांगतोय की बुद्धियोग सांगता सांगता मी तुला हा ज्ञान मार्ग सांगितला. सांख्य मत संस्था प्रकटली स्वभावता प्रसंगी आली, ती सहज ओघाओघामध्ये तुला सांगितली अर्जुना. तो उद्देश तू नेणसीची, म्हणून क्षोभलासी वायाची, तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. अर्जुन रागवला आणि म्हणतोय की कर्मणसे मता बुद्धी जनार्दन, तुला जर असं वाटतंय की कर्मापेक्षा ज्ञान किंवा बुद्धियोग श्रेष्ठ आहे, तर तू मला अशा पद्धतीचं घोर कर्म का करायला भाग पाडतोयस, युद्ध कर्म. हे अर्जुनाचं म्हणणं आणि त्या अर्जुनाचा त्यामधून ध्वनित होणारा थोडासा तो जाणला भगवंतानी, आणि भगवंत म्हणतायत की तो उद्देश तू नेणसीची, तुला माझा उद्देशच मुळात कळला नाही, म्हणून क्षोभलासी वायाची, म्हणून उगीच रागवलास रे बाबा माझ्यावर. तरी आता जाणे म्याची उक्ती दोन्ही, आणि म्हणून मी तुला आता दोन मार्ग कोणते ते पुन्हा एकदा सांगतो. आणि अवधारी वीर श्रेष्ठा, या लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासून प्रकटा अनादि सिद्धा. हे दोन मार्ग जे आहेत, ज्ञान मार्ग असो कर्म मार्ग असो, हे दोन माझ्यापासूनच उत्पन्न झाले. एक ज्ञानयोगी म्हणजे एकू ज्ञानयोगू म्हणजे जो सांख्य अनुष्ठिजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक ज्ञान योग जो तुला आधी सांगितला तो असा आहे की तो ज्ञान योग आचरण केल्याबरोबर त्या परमात्म्याशी तद्रूपता मिळते. बघा, आता काही लोक हे विचार प्रधान असतात आणि काही लोक कर्म प्रधान असतात. प्रत्येक व्यक्तीची क्षमता पात्रता वेगवेगळी असते. आता आपण ज्ञानाच्या आराधनेत बसलोय, पण ते किती वेळ आपण बसू शकू हे आपल्या प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे, त्या क्षमतेवर ते अवलंबून आहे. आणि त्यामुळे प्रत्येक जण एकदम ज्ञानाचा अधिकारी होऊ नाही शकत. हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात. भगवंतांनी तर त्याला अनघ म्हटलेलंच आहे इथे, की तू निष्पाप आहेस आणि म्हणून तू तुझ्या मनातले प्रश्न सहजतेने विचारतोस, तुझ्या मनात आलेल्या शंका विचारतोस, आणि म्हणून मी तुला आता हे सगळं विस्तारपूर्वक सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अर्जुन कसा अनघ होता हे वेगवेगळ्या ठिकाणी फार सुंदर सांगितलंय. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू सुमनू शुद्ध मती, अनिंदकू अनन्य गती. तू सुमनू शुद्ध मती, अनिंदकू अनन्य गती, गौप्य परी तुझ प्रती चावळीजे. तुझं मन फार सुंदर आहे अर्जुना. तू सुमनू शुद्ध मती, तुझी मती शुद्ध आहे, आणि अनिंदकू तू विनाकारण कुणाची निंदा करत नाही. अनन्य गती आहे, जेव्हा शरण येतो तेव्हा अनन्य भावाने शरण येतोस. मग गौप्य परी तुझं प्रती चावळीजे. मग गौप्य तुला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं, रहस्य तुला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं. इतका निष्पाप मनाचा तू आहे. इथे सुद्धा भगवंत त्याला अनघ म्हणतात. लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. तू अनघ आहेस, आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुला हे सांगतो की हे दोन मार्ग एका ठिकाणी जाण्याचे, गंतव्य एकच आहे, पण प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे आपला मार्ग घ्यायचा आहे. दुसऱ्याच्या मार्गाकडे बघायचं नाही. ही प्रत्येकाची स्वतःची यात्रा आहे. आणि त्यामुळे एकू कर्मयोगू जाणं, जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळ. एक कर्मयोग आहे, जिथे साधक लोक आहे हे निष्णात होतात. आपलं कर्म करत करत ते त्या मोक्ष पदाला पावतात किंवा मोक्षपद प्राप्त करून घेतात. हे मार्ग जरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. फार सुंदर 38वी जी ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे दोन मार्ग आहे परी एकवटती निदानी, शेवटी एका ठिकाणी जाऊन मिळतात. मुंबईला जायचे अनेक मार्ग असतील तरी शेवटी ते मुंबईपर्यंत जाऊन मिळतात. त्याचप्रमाणे ते म्हणतात, जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक.
इतकं सुंदर उदाहरण ज्ञानेश्वर महाराज इथे देतात. एक आहे शिधा, ज्याच्यामध्ये कणिक आहे, ज्याच्यामध्ये तांदूळ आहे, ज्याच्यामध्ये तेल आहे, ज्याच्यामध्ये भाजी आहे, पण ते अजून शिजवलेलं अन्न नाहीये. आणि एक दुसरं आहे सिद्ध भोजन, म्हणजे जो तयार झालेला स्वयंपाक आहे. एक आहे शिधा, एक आहे तयार झालेला स्वयंपाक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक, दोन्हीनी तृप्ती होणार आहे. पण गंमत अशी आहे की जे सिद्ध भोजन आहे, जो तयार स्वयंपाक आहे, त्यांनी तृप्ती लगेच मिळेल, तृप्तता. पण जे साध्य भोजन आहे, जे अजून साध्य करायचं आहे, ते शिजवायचं आहे, त्यानंतर मग त्या स्वयंपाकापासून सुद्धा तृप्ती मिळेल. त्याचप्रमाणे ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग, ज्ञान योग आणि कर्मयोग, हे दोन असे मार्ग आहे की एक सिद्ध भोजन आहे आणि दुसरं साध्य भोजन आहे. सिद्ध भोजन म्हणजे ज्ञान मार्ग, आता त्याला तद्रुपता त्वरित मिळते. साध्य भोजन म्हणजे कर्म मार्ग, कर्माच्या मार्गाने जाऊन कर्माला कर्मयोगामध्ये परिणित करून त्या कर्माने त्या ईश्वराशी अनुसंधान साधून हळूहळू त्याच्याशी एकरूपता प्राप्त करणं म्हणजे साध्य भोजन. आणि हे दोन्ही एका ठिकाणीच पोहोचतील, पण एक त्वरित पोहोचेल आणि एक दुसरा त्याच्यामध्ये गंतव्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे. गंमत अशी आहे की जे सिद्ध भोजन आहे ते पहिल्यांदा साध्यच होतं, पहिल्यांदा ते सिद्ध नव्हतं. जे ज्ञान मार्गी आत्ता वाटतात आहे त्यांनी अनेक जन्मांमध्ये आपलं भोजन सिद्ध केलेलं आहे. या ज्ञान मार्गापर्यंत ते असेच आपोआप जाऊन पोहोचलेले नाहीये, कारण की त्यांनी त्यांचं भोजन सिद्ध केलंय आणि आता त्यांना या जन्मामध्ये ते सिद्ध भोजन ज्ञान मार्गाच्या रूपाने मिळाले आणि ते आता त्वरित त्या परमात्म्याशी एकाकारिता साधू शकतात. पण जो कर्म मार्गाने जाणार आहे त्याला मात्र अजून आपलं भोजन सिद्ध करायचं आहे. असा इथे सुंदर असा उपमा देऊन ज्ञानेश्वर महाराज उकलून दाखवतात. सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक, का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. फार सुंदर दृष्टांत देतात. पूर्व वाहिनी नदी असेल, एक पूर्वेकडून येणारी, एक पश्चिमेकडून येणारी, पण समुद्राला मिळाल्यानंतर त्या एकच होतात. त्याचप्रमाणे सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी, दोन्ही मार्ग त्याचप्रमाणे एक होतात. तैसी दोन्ही मते सूचती एका कारणाते, परी उपास्थिते योग्य ते आधी नसे. ही दोन्ही जे मार्ग आहे ते एका ठिकाणीच जातात, एकच फळ देतात एका कारणाते, पण त्याचं कोणी काय अनुसरावं हे मात्र त्याच्या योग्यतेप्रमाणे ठरणार आहे. आणि मुळातच पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज काय किंवा भगवंत काय, कर्म मनुष्य शेवटच्या क्षणापर्यंत सोडूच शकत नाही हे सांगतात. त्यामुळे जरी ज्ञानमार्गी असला तरी त्याला त्याचं कर्म सोडताच येत नाही. त्यामुळे कर्मयोग हा शेवटी सुटत नाही आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी कर्मयोग हा सर्वोपरी आहे असंच सांगितलं. कारण मनुष्याचं कर्म त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुटत नाही. किंबहुना बसणं सुद्धा कर्मच आहे, ही क्रियाच आहे. टू सिट, किंवा तुम्ही आपण म्हणू की बघणं सुद्धा, किंवा श्वास घेणं, श्वासोश्वास घेणं ही सुद्धा क्रिया आहे. क्रिया ही घडते, श्वासोश्वास घेणं, पण ती क्रिया जेव्हा आपण जाणीवपूर्वक करतो त्यावेळी त्याला कर्म म्हणतात. अहंकृत भावनेने आपण ज्यावेळी करतो त्यावेळी त्याला ते कर्म म्हणतात. क्रिया घडते, कर्म केलं जातं. आता इथे ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर आणखीन एक उदाहरण देतात. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. उत्प्लवना सरिसा म्हणजे एकदम उडाल्या बरोबर पक्षी जाऊन फळावर बसतो किंवा फळाला झोंबतो, ते फळ खातो. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा, पण एक नर आहे किंवा मनुष्य आहे, तो असा उडी मारून किंवा उडत जाऊन ते फळ घेऊ शकत नाही. तो हळूहळू ढाळे ढाळे केवतेनी एक वेळे तया मार्गाचे बळे निश्चित ठाकी. तो हळूहळू फांदी फांदीवर चढून शेवटी त्या फळापर्यंत निश्चितपणे पोहोचतो. एक ताबडतोब पोहोचतो, त्वरित पोहोचतो, पण दुसऱ्याला मात्र पोहोचण्यासाठी वेळ लागतो. तैसे देख पा विहंगम मते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळती. विहंगम मते, विहंगम म्हणजे
पक्षाच्या मार्गाने. हा विहंगम मार्ग आहे. ह्यानी ज्ञानी जो आहे तो त्वरित आपल्या अंतिम गंतव्यापर्यंत पोहोचतो, आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो, परमात्म्याशी एकाकारिता पावतो, मी कोण आहे हे त्याला कळतं, जीव जगत आणि जगदीश्वर यांचा परस्पर संबंध कसा आहे याचं सगळं ज्ञान त्याला होतं. पण जो कर्म मार्गी आहे तो मात्र येर योगीये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. पण जो कर्माधाराने जाणारा आहे तो मात्र हळूहळू आपल्या विहितेची निजाचरे, आपलं निज आचरण न सोडता, आपलं विहित कर्म न सोडता पूर्णता अवसरी, तो पण परिपूर्णतेला जातो, पूर्णतेला पावतो. कारण आपण पूर्ण नाहीये, कारण आपण त्या पूर्णाच्या प्रतिबिंबाच्या रूपामध्ये, पण पूर्णाशी जेव्हा पूर्ण अनुसंधान होतं त्याला म्हणतात पूर्ण बोध झाला आणि तो पावती होती, तो पण तिथेच पोहोचतो. अशा पद्धतीने ज्याची बुद्धी ज्ञान मार्गासाठी परिपक्व झाली आहे तो त्वरित पोहोचेल. अर्जुनाला भगवंत हे समजून सांगायचा प्रयत्न करतायत. ज्ञानेश्वर महाराज हा मनोभाव उकलून दाखवतात. कल्पना करा की अर्जुन भगवंताचं ऐकून किंवा भगवंतांनी जे सांगितलं जो उपदेश, तो उपदेश नीटपणे न ऐकता आपल्या सोयीनुसार हे युद्ध सोडण्यासाठी त्याचा उपयोग करून जर तिथून निघून गेला असता, त्याने विचार केला असता की भगवंतच सांगतायत ना की ज्ञान मार्ग हा श्रेष्ठ आहे आणि शेवटी मनुष्याला काय अंतिम गंतव्य काय आहे त्याचं, त्याला स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, मी कोण आहे हे ओळखायचंय. शेवटी रमण महर्षींनी पण हेच सांगितलं की शेवटी एका गोष्टीच अनुसंधान ठेवा, ते म्हणजे कोहम, मी कोण आहे. अरे पण कोहम मी कोण आहे हे कळेपर्यंतचा प्रवास तो कसा करायचा, तो एकट्याने बसून करता येईल का अर्जुनाला? कल्पना करा अर्जुन सोडून निघून गेला असता, कौरवांनी जाऊही दिलं असतं, अजून कुठेतरी गंगा तीरी किंवा कुठेतरी हिमालयात जाऊन बसला असता आणि ध्यानाला बसल्यानंतर खरंच ध्यान करू शकला असता? त्याच्या मनामध्ये काय चाललं असतं? तिथून तर निघून गेला, पण युद्धभूमीवर काय चाललंय, माझे भाऊ काय करत असतील, मी नसल्यामुळे आता तिथे किती अडचण होईल, हेच विचार, कारण तो शेवटी मनुष्य आहे. आणि त्यामुळे जे सोडून गेला तिथेच त्याचं मन राहणार आहे. किंबहुना एखाद्या वनामध्ये जाऊन बसला आणि तिथे कुठेतरी त्याला मदतीची हाक ऐकू आली तर तो आपलं धनुष्य घेऊन सरसावून उठणार नाही का? त्याच्यामध्ये असलेला जो क्षत्रिय धर्म आहे तो तिथे जागा होणार नाही का? आणि त्यामुळे भगवंताला हेच सांगायचे, अर्जुन तू ज्ञान मार्गाचा अधिकारी नाहीयेस, तू कर्म मार्गाचा अधिकारी आहेस. प्रत्येकाला हा ज्ञान मार्ग लगेच आकळता येणार नाहीये. गोंदवलेकर महाराजांची त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे, कदाचित मागे सांगितलाही असेल. ते ध्यान धारणा शिकवत एका मंदिरामध्ये त्यांचे ध्यान धारणेचे वर्ग चालत आणि तिथे लोक आणि जप सुद्धा तिथे त्यांना ते करायला लावायचे, जे साधक आहे त्यांना. आणि तिथे त्यांना जो काही जप आहे, श्रीराम जय राम जय जय राम 13 अक्षरी मंत्र, आणि ते करत माळा ओढत तिथे लोक बसायचे. त्या मंदिरामध्ये काहीतरी निर्माणाचं कार्य चालू होतं, कन्स्ट्रक्शनचं, आणि तिथे काही लेबर श्रमिक लोक काम करत होते. ते रोज बघायचे हे लोक 4-4 5-5 तास अशा पद्धतीने ध्यानाला बसलेले. एक दिवस दोघ जण एकमेकांशी बोलत होते की अरे यांची तर मजा आहे, यांना काहीच करावं लागत नाही, आपण उन्हामध्ये खडी फोडतो आणि हे तर नुसते इथे सावलीमध्ये बसून राहतात. गोंदवलेकर महाराजांनी ते ऐकलं आणि त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी त्या दोघांना बोलवलं आणि म्हटलं की तुम्हाला किती मजुरी मिळते? त्या मजुरांनी सांगितलं की आम्हाला किती 4 आणे 6 आणे, त्या काळची जी काही मजुरी असेल त्याप्रमाणे त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला पूर्ण मजुरी त्याच्यापेक्षा दुप्पट मजुरी देईन, पण जेवढे तास तुम्ही ती मजुरी मिळवण्यासाठी काम करता तेवढे तास इथे बसून तुम्हाला ध्यान करायचंय, तुम्हाला अशा पद्धतीने माळ जप करायचा किंवा माळ अशी ओढायची. थोड्या वेळ ते बसले त्यांना सांगितल्याप्रमाणे, 1 तास 2 तास नंतर त्यांची चलबिचल सुरू झाली आणि चलबिचल इतकी वाढली की त्यांनी शेवटी म्हटलं की नाही, यापेक्षा आमचं ते मजुरीचं काम जे आहे खडी फोडणं ते साठी चांगलं आहे, आम्ही इथे बसू नाही शकत. हेच भगवंताला इथे अर्जुनाला सांगायचंय आणि म्हणून ते म्हणतात भगवंत, न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. भगवंत म्हणतात अर्जुना, कर्मणा
अनारंभात पुरुष नैष्कर्म्यम न अश्नुते. कर्माचा आरंभ केल्याशिवाय नैष्कर्म्य पदाला कोणीही प्राप्त करून देऊ शकत नाही. न अश्नुते न च संन्यसनात एव सिद्धिम न समधिगच्छति. केवळ संन्यास, संन्यास म्हणजे सम्यक न्यास, सोडणे, त्याग करणे, नीट पाहून सोडणे. सम्यक न्यास, न्यास म्हणजे सोडणे, त्याग करणे. पण कर्माचा आरंभ केल्याशिवाय मनुष्य कर्माचा त्याग करूच शकत नाही, नैष्कर्म्य पदाला जाऊन पोहोचूच शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करताना खूप सुंदर सांगतात. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. कर्माचा आरंभ केल्याशिवाय कर्महीनाला सिद्धाप्रमाणे पूर्णपणे पूर्णत्व लाभत नाही. पहिल्यांदा त्याला कर्माचा आरंभ करावाच लागतो. आणि जो सिद्ध पुरुष आहे त्याने केव्हा ना केव्हा तरी या सिद्धीपर्यंत येताना कर्मयोगाचंच अनुसरण केलेलं आहे. आता तो त्या सिद्ध अवस्थेला जाऊन पोहोचला. याचा अर्थ कोणीही त्या सिद्ध अवस्थेला एकदम जाऊन पोहोचू शकणार नाही. आणि की प्राप्त कर्म सांडीजे येतुलेने नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. इथे ज्ञानेश्वर महाराज फार कमी ठिकाणी कटू बोलतात. इथे मूर्ख हा शब्द ज्ञानेश्वर महाराज योजतात आणि ते म्हणतात आपलं प्राप्त कर्म जे आहे ते सांडीजे म्हणजे ते सोडून द्यायचं. हेतुलेनी नैष्कर्म्य होईजे म्हणजे आता मला कळलं ना की कर्म नाही, आता मी फक्त ध्यान धारणेला बसी सकाळपासून ते रात्रीपर्यंत. असं होऊ शकेल का? हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे, हे बोलणं हेच मूर्खपणा आहे असे इथे सरळ सरळ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कटू वचन कुठे कुठेच ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला मिळतात आणि इथे हे ज्ञानेश्वर महाराजांचं कटू वचनच आहे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. माझ्याकडे एक रेणू नावाची मुलगी यायची. मी कॉलेजच्या मुलांचा असाच वर्ग घेत होती, युवा वर्ग. तर ती रेणू अजूनही ती आहे, फेसबुकवर वगैरे असते. तर ती यायची आणि तिला कृष्ण भक्तीची खूप ओढ होती, कृष्ण भक्त होती. आणि तिच्या आईने मुद्दाम तिला माझ्याकडे आणलं आणि आमच्याकडे आल्यानंतर तिच्या आईने सांगितलं की ही सारखी ध्यान किंवा ध्यानालाच बसलेली असते. ती भगवद्गीता शिकत होती, शिकायला आली आणि मग ती मला म्हणे की मला फक्त ध्यान करावंसं वाटतं, मला बाकी काही करावंसं वाटत नाही. मग हळूहळू शिकता शिकता भगवद्गीतेतून तिला आपोआप कर्माची प्रेरणा निर्माण झाली, जे काही ती शिकत असेल. आणि त्यानंतर तिचं येणंच बंद झालं. पण तिच्या आईने सांगितलं की ती आता अभ्यास करायला लागली. याचं कारण असं आहे की भगवद्गीता आपल्याला आपल्या कर्तव्याकडे अग्रेसर करते. ज्यावेळी जे योग्य आहे त्यावेळी ते करायला पाहिजे. आता या क्षणी तुझी ध्यानाची योग्यता नाही, केवळ आपल्याला अभ्यासाचा कंटाळा आलाय, मग मला काय कृष्णाचं ध्यानच करावंसं वाटतं सकाळपासून, आई काही कामं सांगते ती कामही करायला नको, अशा पद्धतीची कुठली तरी मनामध्ये एक धारणा असते किंवा भाव असतो. आणि मग भगवद्गीतेतून आपल्याला कळतं की शेवटी आपलं कर्तव्य करणं, किंवा ज्ञानेश्वरीतून सुद्धा कळतं की कर्तव्य करणं हाच आपल्यासाठी योग्य मार्ग आहे. तो सोडून दुसरा मार्ग अनुसरणं हा प्राप्त कर्म सांडीजे येतुलेने नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. ज्ञानेश्वर महाराज त्याला मूर्खता म्हणतात. सांगे पैल तीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केली. अरे पहिलं तीराला जायचंय आणि आपल्याला पोहत नाही जायचंय, कारण की आपल्या बाहूमध्ये तेवढं बळही नाहीये, नदीमध्ये ओढही खूप मोठी आहे आणि आपल्याला एकट्याला पण नाही जायचंय, आपल्याला आपल्या कुटुंबाला पण सोबत घेऊन जायचंय. ज्याला कुटुंबाला पण सोबत घेऊन जायचंय, आपलं कुटुंब सोडायचं नाही, आपला परिवार सोडायचा नाहीये, त्यांनी नौकेचा त्याग कसा करावा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला ह्या कर्मयोगाची नौकाच तारून नेईल. तो एकटा आपल्या बाहुबळावर पोहून जाऊ शकणार नाही, किंबहुना तो बाहुबळावर पोहून जाण्याचा प्रयत्न जरी करेल तरी मग त्याची ती कर्तव्य मात्र राहूनच जातील. आणि म्हणून तेथे नावे ते त्यजावे केली. ही कर्मयोगाची नौकाच मनुष्याला तारून नेणारे, पैल तीरावर पोहोचवणारे. नातरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकू न कीजे की सिद्धू ही न सेविजे केवी सांगे. अरे तृप्ती पाहिजे, भूक लागलेली आहे, अशा वेळी तृप्ती इच्छिजे
तरी कैसेने पाकू न कीजे, आणि मग स्वयंपाकही नाही करायचा आणि कोणीतरी आपल्याला सिद्ध दिलेला स्वयंपाक पण नाकारायचा, हे दोन्ही केलं तर खऱ्या अर्थाने तृप्ती होईल का? जव निरार्थता नाही तव व्यापारू असे काही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. ते म्हणतात जोपर्यंत निरीच्छता मनुष्याच्या मनामध्ये राहणार नाही, काही ना काहीतरी वासना आहे आणि या वासना मनुष्याच्या मनामध्ये असणं या स्वाभाविक आहे. कारण अजून आपण आपल्या परिवारामध्ये आहोत. अर्जुन सुद्धा परिवारात होता, तो गृहस्थाश्रमी आहे. गंमत अशी आहे की भगवद्गीतेचे जे अत्युच्च सिद्धांत आहे सिद्ध पुरुषांचे आहे, जे मग स्थितप्रज्ञाचे असो, गुणातीताचे असो किंवा आणखी भक्ताची लक्षणं असो, ते सिद्धांत पाहिले आणि त्या सिद्धांताचा सगळीकडे बोलबाला होतो किंवा ते ऐकवले जातात आणि उच्च सिद्धांत पाहून सामान्य गृहस्थाश्रमी व्यक्तीच थोडासा गांगारून जातो की मी तिथपर्यंत पोहोचू शकेन की नाही, असा एक संभ्रम आपल्या मनामध्ये साहजिकच उत्पन्न होतो. पण अशा वेळी गुरुदेव म्हणतात की भगवद्गीता वाचायची असते ती म्हणजे महाभारताच्या आलोकामध्ये किंवा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या जीवन प्रकाशामध्ये. आणि लक्षात ठेवायचे की जो सांगणारा भगवद्गीतेचा वक्ता आहे तो पण, आणि जो भगवद्गीतेचा श्रोता आहे अर्जुन, वक्ता भगवान श्रीकृष्ण, हे दोघही गृहस्थाश्रमी आहे. भगवंत अर्जुनाला आपला गृहस्थाश्रम किंवा आपलं कर्तव्य सोडून एकदम ज्ञान मार्गाला लाग असं म्हणत नाहीत कुठेच. फक्त ती अत्युच्च स्थिती भगवंत यासाठी सांगतात की अर्जुनाच्या मनामध्ये सगळे संभ्रम जावे आणि संपूर्ण परिपूर्ण ज्ञान उदित व्हावं किंवा ते ज्ञान प्राप्त करण्याची आशा किंवा आस त्याच्या मनामध्ये जागृत व्हावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून कर्मक्रिया ज्या आहे संतुष्टीच्या ठाई, जो आता परिपूर्णतेला पोहोचला त्याच्यामध्ये ती कुंठे सहज आहे, आपोआप आता तो कर्ममार्ग त्याचा अवरोध कुंठित होतो. कुंठित होतो म्हणजे अवरोध निर्माण होतो, तो सहज होतो, तो जबरदस्तीने होत नाही. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. ज्या नैष्कर्म्य पदाची आस्था आहे, इच्छा आहे, नैष्कर्म्य पदाला जावंसं वाटतं, अर्जुन कर्म सोडू पाहतोय, युद्ध कर्म त्याला नकोय, पण याचा अर्थ त्याला दुसरा कर्म जे रुचीपूर्ण दिलं तर ते त्याला हवंय, अजूनही त्याला नैष्कर्म्य पदाची आस्थाही नाहीये. नैष्कर्म्य पद या शब्दाचा अर्थ असा आहे की आता काही करायची आवश्यकता राहिली नाही, काही मिळवायची आवश्यकता राहिली नाही, अशी अवस्था. किंवा विनोबा भावेंनी फार सुंदर नैष्कर्म्याचं वर्णन केलंय, ते म्हणजे कर्म करत असूनही काही केलं नाही, काहीच केलं नाही, त्या कर्माचा कुठलाही बोजा नाही, कर्म करूनही न केल्यासारखं वाटणं आणि कर्म न करूनही खूप काही होणं आपोआप. जसा सूर्य उगवतो, सूर्य उगवल्याबरोबर सृष्टीमध्ये हालचाल निर्माण होते, पक्षी जे आहे आपले दाणे शोधण्यासाठी निघतात, जे वनस्पती आहे त्या सुद्धा सूर्यप्रकाशाबरोबर आपलं अन्न शिजवतात, मनुष्य आपल्या कर्माला लागतो, खूप हालचाल होते. सूर्याने काही केलं नाही पण सूर्याच्या असण्याने झालं, ही नैष्कर्म्य पदसिद्धी आहे, नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात त्याला. आणि म्हणून भगवंत म्हणतात इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था, ज्याला या नैष्कर्म्य पदाची आस्था झाली ना, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे, त्याच्यासाठी उचित कर्म सोडणं हे बरोबर नाही किंवा त्याने उचित कर्माचा त्याग कधीही करू नये. उचित शब्द ज्ञानेश्वर महाराज इथे वापरतात. आणि म्हणून उचित जे जे योग्य कर्म आहे, जे जे कर्तव्य कर्म आहे, त्याच्यासाठी जे जे अभिप्रेत आहे, त्याच्याकडनं या सृष्टीची म्हणा, सृष्टीकर्त्याची म्हणा, त्याच्या आजूबाजूच्या परिवाराची म्हणा, जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करणं हेच त्याच्यासाठी योग्य आहे. फक्त कर्माला कर्मयोगामध्ये कसं परिणित करायचं ही खूबी शिकायची आहे. तेच कर्म त्या ईश्वरासाठी मी करतोय ही भावना फक्त अंतरंगामध्ये ठेवायची आहे. आणि म्हणून कर्तेपणा सोडायचा किंवा मी करत नाही तो माझ्याकडनं करून घेतोय, इथपर्यंत कसं पोहोचायचंय हे भगवंत इथे शिकवतात आपल्याला कर्मयोगाच्या मार्गातून. आपुली आचाडे आपा दिले मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. आणि आपल्या आवडीप्रमाणे आपुलिया चाडे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार करायचा, आपल्याला जे नको ते कर्म टाकायचं, असं कर्माचा कुठलाही
त्याग किंवा कर्माचा स्वीकार असं कधी घडतं का? वास्तविकतः कर्म हे एक या सृष्टीचं चक्र आहे आणि हा एक प्रवाह आहे कर्माचा. त्या कर्माच्या प्रवाहामध्ये आपलं सुद्धा कर्म, आपल्या सुद्धा कर्माची आहुती आपण टाकत आपण सगळेजण चाललोय, ही आपली कर्मभूमी आहे. हे जे कर्म आहे हे थांबवायला सुद्धा शक्ती लागते. त्या प्रकृतीचं कर्म, कारण प्रकृती सुद्धा ही जी सृष्टी आहे किंवा पृथ्वी आहे ही सुद्धा सतत फिरते आणि आपण विचार करा की सगळे ग्रह गोल तारे सगळे फिरतात आहे, त्याला केवढी मोठी शक्ती इथे निर्माण होते किंवा केवढी मोठी क्रिया घडते. या क्रियेमध्ये आपली क्रिया आहे आणि त्यामुळे क्रिया थांबवणं इतकं सहज नाहीये. कर्म थांबवता येत नाही. एवढा कोरोना महामारीचा काळ आला, ते थांबवणं किती कठीण झालं आपण बघितलंय. ते थांबवताना किती शक्ती लागली. कर्म थांबवण्याची सुद्धा एक क्षमता आहे किंवा त्याला सुद्धा एक शक्ती लागते. कर्म थांबवू शकत नाही. ते कर्म जे आहे ना, ते कर्म कुणा ना कुणाकडून तरी स्वतःला घडवून घेतं. म्हणजे ते MSCB मध्ये आम्ही नेहमी म्हणायचो की ते कर्म योग्य व्यक्तीला शोधून घेतं, त्याच्या मानगुटीला बसतं. बाकीचे लोक डॉज मारत असतील कर्माला, पण कर्माला पण माहित असतं की ते कुणाकडून होणार. बरोबर त्याच्याकडे ते त्याच्या मानगुटीला बसून ते करून घेतं ते कर्म स्वतः. अशा पद्धतीने ही सगळी कर्माची प्रोसेस चालू आहे आणि त्यामुळे नैष्कर्म्य पद असंच मिळत नाही. आधी कर्म मार्गाने जावं लागतं. हे वायाची सैरा बोली जे उपलू तरी देखोनी पाहिजे, परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे जे बोलणं आहे ना, हे म्हणजे वायाची सैरा बोली, जे म्हणजे बहकल्याप्रमाणे बोलणं आहे आणि उकलू तरी देखोनी पाहिजे. विचार करून जर त्याचा नीट जर विचार केला, मंथन केलं, तर एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल की कर्म करण्याचं टाकलं म्हणजे कर्मत्याग होतो असं नाही. हे तू निसंशयपणे समज. कर्माचा त्याग जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत घडूच शकत नाही. आणि म्हणून भगवंत पुढच्याही श्लोकामध्ये म्हणतात, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवश कर्म सर्व प्रकृती जय गुणही. प्रकृतीच्या गुणांनी 3 गुण सत्व रज तम, या 3 गुणांनी ही संपूर्ण प्रकृती, ही सृष्टी बंधित झालेली आहे. गुण या शब्दाचा अर्थ होतो दोरी संस्कृतमध्ये. एक आहे गुणधर्म आणि दुसरा त्याचा अर्थ आहे दोरी. आणि ही दोरी हे मानसिक बंधन आहे. सत्व म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, रजोगुण म्हणजे क्रियाशीलता, तमोगुण म्हणजे क्रियाशून्यता, इनर्शिया ज्याला आपण म्हणतो, ऍक्शन, इनॅक्शन, राईट ऍक्शन असं त्याचं वर्णन केलं जातं. सत्व, रज आणि तमो ह्या 3 गुणांनी आपण बांधलेलो आहोत आणि हे मानसिक बंधन आहे. आणि म्हणून ही सृष्टी कर्मरत आहे. बहिणाबाईंची एक सुंदर कविता आहे, ती कविता इथे म्हणते आणि आजचा वर्ग थांबवते. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलासाठी तिने झोका झाडाले बांधला. पिल निजली झोक्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव, जीव झाडाले टांगला. खोपा इनला इनला, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा घोसा, पाखराची कारागिरी देख देख रे मानसा. तिची इलुसीची चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. सगळी प्रकृती कर्मरत आहे. याकडे बहिणाबाई आपलं लक्ष देतात. भगवद्गीता सुद्धा आपल्याला तेच सांगायचा प्रयत्न करते. पुढच्या वेळी आपण आणखी ज्ञानेश्वर महाराजाची उकल कशी करतात ते पाहू. आजचं विवेचन इथेच थांबवते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. हा म्हणते, नेहमीप्रमाणे गोड मानून घ्यालच. हे साधंसं भजन आहे. खरं म्हणजे एका भक्तानी त्याच्या भक्तीच्या अधिकाराने देवाकडे मागितलेलं, लटकं भांडण करून मागितलेलं मागणं आहे असं म्हणता येईल आपल्याला. हे अच्युता अनंता दीनानाथा, हे अच्युता अनंता दीनानाथा, मी मागेन ते मज देई आता, नाहीतर
नाहीतर तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. नकोत पक्वान्ने मिष्टान्ने शिरापुरी ती ताजी. भुके वेळी 2 घास दे, दे आस तुझ्या चरणाची. नाहीतर तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. नकोत उंची वस्त्रे जर तारी भरजरी. देवसने ती लाजे पुरती तुझ्या कृपेची शाल दे. नाहीतर तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. नको बंगला महाल माडी, नको पलंगी गादी. असो झोपडी साधी परी तू, झोप शांत मज दे. नाहीतर तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. नारायण हा विनवी तुझला, प्रेमे जोडुनी हात. नारायण हा विनवी तुझला, प्रेमे जोडुनी हात. तुझी भक्ती दे, तुझी प्रीती दे, तुझ्या पदी मज ठाव दे. नाहीतर तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. हे अच्युतानंता दीनानाथा, मी मागेन ते मज देई आता. नाहीतर तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. तुझं आणि माझं जमायचं नाही आणि तुला कोणीही मानायचं नाही. हो. ह्याची प्रार्थना. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.